विचारचंद्रोदय. विचारचंद्रोदय या ग्रंथाच्या चिंतनाकरिता आपण काल आरंभ केला आहे. तर मूळ ग्रंथ पंडित पीतांबर स्वामी यांचा आहे, पीतांबरदासजी यांचा आहे हिंदीमध्ये. त्या हिंदी विचारचंद्रोदय ग्रंथाचा अनुवाद मराठीमध्ये एक होऊन गेले. वैकुंठवासी प्रल्हादबुवा सीताराम सुबंध यांनी मराठीमध्ये या ग्रंथाचा काय केला आहे? अनुवाद केला आहे. अनुवादित असा हा जो मराठी ग्रंथ विचारचंद्रोदय दर्शन असं त्याला नाव दिलं आहे, याचं आपण चिंतन करत आहोत. तर या ग्रंथामध्ये विचारचंद्रोदय ग्रंथामध्ये 15 कला आहेत. त्यापूर्वी थोडंसं आपण हे प्रल्हाद बुवा देखील कोण होते त्यांच्याविषयी थोडक्यात 2-3 मिनिटांमध्ये त्यांची माहिती तुम्हाला मी सांगतो. तर प्रल्हाद बुवा एक नामदेव शिंपी समाजामध्ये त्यांचा जन्म झाला. यद्यपि साधूचं कुळ हे बघायचं नसतं, परंतु एक माहितीच्या दृष्टिकोनातून अशा या शिंपी घराण्यामध्ये, ईश्वरनिष्ठ घराण्यामध्ये प्रल्हाद बुवांचा जन्म झाला. 5वी पर्यंत त्यांचं शिक्षण झालं त्या काळामध्ये. आणि जन्मतः परमेश्वर दर्शनाची त्यांना अत्यंत आवड होती. म्हणून वयाच्या 12व्या-13व्या वर्षीच त्यांनी काय घरातून पळ काढला, अर्थात घरातून निघून गेले 12-13 वर्षाचे असतानाच. पुढे त्यांना अशी काहीतरी माहिती भेटली की योगाभ्यास जर केला तर परमात्म्याचा, देवाचा साक्षात्कार हा लवकर होतो. आणि म्हणून त्यांनी योगाभ्यास करायला सुरुवात केली. त्यामध्ये त्यांनी पुष्कळ प्रावीण्य मिळवलं. इतकंच नाही तर त्या योगाभ्यासाबरोबर आणखीही दांडपट्टा चालवणे, जोर बैठका, योगासनं इत्यादिकाचाही त्यांनी पुष्कळ अभ्यास केला. पुढे कालांतराने गुरुचा शोध घेत घेत आणखीन महापुरुषाकडे ते जात राहिले. तर परमपूज्य स्वानंद सुखनिवासी जोग महाराज यांची त्यांना भेट झाली. आणि जोग महाराजांकडूनही त्यांना पुष्कळ मार्गदर्शन लाभलं, सहवास मिळाला. आणि जोग महाराजांच्यामुळे प्रल्हाद बुवांना संत साहित्याचा अभ्यास करण्याची गोडी लागली. आणि वेदांत शास्त्राचा देखील अभ्यास केला पाहिजे ही त्यांना तिथून कळालं. आणि मग त्या अनुषंगाने त्यांनी आपले पाऊल उचलले. मग संस्कृत भाषा, आणखीन पाली भाषा, हिंदी, इंग्रजी इत्यादी भाषेंचंही ज्ञान त्यांनी मिळवलं. पुढे पुण्यामध्ये येरवडेश्वराचं एक मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये एक सिद्ध संत आलेले होते. त्यांचं नाव होतं पंडित महाबलीप्रसाद असं त्यांचं नाव. त्यांची भेट झाली प्रल्हाद बुवांना. आणि प्रल्हाद महाराजांना त्यांची भेट झाल्यानंतर तर तेच त्यांचे गुरु असं समजायला हरकत नाही. कारण महाबलीप्रसाद महात्मा जे होते त्यांच्याकडून खूप काही यांना शिकायला भेटलं. ठीक आहे. प्रल्हाद बुवा हे तसे आजीवन ब्रह्मचारी आणि निष्ठेचे वारकरी होते. अध्ययन करत करत त्यांनी अनेक वेदांत ग्रंथाचाही अभ्यास केला. त्यांच्या असं लक्षात आलं की वेदांत शास्त्रामध्ये प्रवेश होण्याकरिता प्रारंभिक प्रक्रियेचा ग्रंथ पंडित पीतांबरजींनी लिहिलेला आहे, जो की विचारचंद्रोदय. परंतु तो हिंदी भाषेत असल्यामुळे हिंदी जाणणाऱ्यांची संख्या तशी इतर ठिकाणी कमीच आहे. कारण महाराष्ट्र, उत्तर प्रदेश वगैरे 2-3 राज्य सोडले तर बाकीच्या प्रांतात जवळजवळ हिंदी चालतच नाही. मराठी महाराष्ट्रांमध्ये देखील हिंदी भाषा जाणणारे कमी लोक आहे. त्यांना तो ग्रंथ कळणार नाही. या दृष्टिकोनातून त्यांनी या मूळ विचारचंद्रोदय ग्रंथाचा मराठीमध्ये काय केला आहे? अनुवाद केला. आणि प्रल्हाद बुवांचं विशेष कार्य म्हणजे
संत नामदेव महाराजांचा जो ग्रंथ आहे गाथा, त्या गाथ्याचं संशोधन आणि संकलन केलं कोणी? प्रल्हाद बुवांनी. त्याकरिता त्यांना अनेक ठिकाणी जावं लागलं. त्यांना जिथं लक्षात आलं, जिथं माहीत भेटली की अमक्या ठिकाणी नामदेव महाराज राहिले होते, त्या त्या ठिकाणी जाऊन कुठं त्यांचे ग्रंथ असतील, कुठे काही वही असेल लिहिलेली, हे सारं शोध घेत घेत पार ती पंजाबपर्यंत गेले. कारण नामदेव महाराज 18 वर्षापर्यंत आहे की नाही, वयामध्ये त्यांचं म्हणजे इथं वय किती असेल त्यावेळेस त्यांचं माहीत नाही, परंतु पंजाबमध्ये राहिले किती वर्ष? 18 वर्ष राहिले असं म्हणतात. तर तिकडं सुद्धा खूप मानतात नामदेव महाराजांना, संत नामदेव महाराज. तर तिकडं जे ती पंजाबी लोक आहे त्यांचे एक गुरुद्वारा असतात, आणि गुरुद्वारामध्ये विशेष म्हणजे ग्रंथ साहिब, ग्रंथाला जे जास्त महत्त्व देतात, ग्रंथाची पूजा, ग्रंथ हाच त्यांचा देव, ग्रंथाचे मंदिर आहे. तर नामदेव महाराजांच्या अभंग गाथ्याला सुद्धा त्यांनी मान्यता दिलेलीच आहे. आणि तिथपर्यंत गेले, तिथंही त्या गाथ्याचा त्यांनी विचार केला, चिंतन केलं प्रल्हाद बुवांनी, आणि सर्व ठिकाणी जिथं जिथं विस्तारित प्रकीर्ण अभंग होते ते सारे गोळा केले, त्याचं संकलन केलं. एवढंच नाही तर नामदेव महाराजांचा गाथा त्यांनी सार्थ बनवला. ठीक आहे, 6 खंडामध्ये, नंतर तो 6 भागामध्ये गाथा प्रसिद्ध झाला. आज मिळतो की नाही त्यांच्याद्वारा प्रकाशित तो ग्रंथ माहीत नाही. ठीक आहे, तर प्रल्हाद बुवांनी ज्याप्रमाणे विचार चंद्रोदय ग्रंथ मराठीमध्ये अनुवाद केला, त्याचप्रमाणे आणखीनही ग्रंथ लिहिले त्यांनी. वेदांत युक्ती प्रकाशादर्श म्हणून ग्रंथ लिहिला. पुन्हा वृत्ती प्रभाकर या ग्रंथाचा सुद्धा त्यांनी मराठीमध्ये अनुवाद केला आहे. ठीक आहे, त्याचप्रमाणे आणखीन स्वतंत्र ग्रंथ म्हणून ज्ञानेशांचा सिद्धानुवाद हा ग्रंथही लिहिला, परंतु योगायोग तो प्रकाशित होऊ शकला नाही आजपर्यंत. नंतर हरिपाठ दीपिका, 65 प्रदीपिका असाही ग्रंथ लिहिला. ज्ञानोबरायांचा जो चांगदेव 65 म्हणून ग्रंथ आहे त्याच्यावरही त्यांनी व्याख्यान केलं आहे, 65 प्रदीप म्हणून. पुन्हा अमृतानुभव दीपिका इत्यादी ग्रंथ सुद्धा या प्रल्हाद महाराजांनी केलेले आहेत. तर मराठीमध्ये अनुवादित हा जो विचार चंद्रोदय ग्रंथ, मूळमध्ये त्याचं नाव विचार चंद्रोदय आहे, परंतु मराठीमध्ये त्यांनी नाव देताना आणखीन एक शब्द त्याला जोडला, तर विचार चंद्रोदय दर्शन. ते दर्शन पद देण्यामागचा त्यांचा उद्देश असा आहे की मूळ जो विचार चंद्रोदय ग्रंथ आहे त्याच्या ज्या 15-16 कला त्याचा तर अनुवाद आहेच, परंतु या मराठी विचार चंद्रोदय ग्रंथाच्या शेवटी त्यांनी प्रत्येक कलेसंबंधी प्रथम कलादर्शन, द्वितीय कलादर्शन असं म्हणून संत वाङ्मयाची त्याला थोडीशी पुष्टी देऊन पुन्हा ती प्रक्रिया ती मांडलेली आहे. ते दर्शन झालं, आणि म्हणून विचार चंद्रोदय दर्शन असं त्यांनी या ग्रंथाला नाव दिलेलं आहे. दुसऱ्या रीतीने जर आपण विचार केला तर विचाररूपी चंद्राचा, ज्ञानरूपी चंद्राचा उदय हा ग्रंथ अध्ययन केल्यानंतर आपल्या चित्तात होतो, आणि ज्ञानरूपी चंद्राचा उदय झाला म्हणजे परमात्मा तत्वाचा साक्षात्कार होतो, दर्शन होतं, आणि म्हणून देखील याला विचार चंद्रोदय दर्शन असं म्हणायला हरकत नाहीये. तर या ग्रंथामध्ये एकूण चंद्राच्या 16 कलाप्रमाणे 16 कला आहेत, अर्थात 16 प्रकरण आहेत, आणि या प्रत्येक प्रकरणामध्ये ज्या प्रक्रिया मांडलेल्या आहेत त्या प्रश्नोत्तर रूपाने मांडलेल्या आहेत. ठीक आहे, म्हणून आज आपण आता प्रथम कलेला प्रारंभ करणार आहोत. आणखीन विशेषता ही की मूळ जो विचार चंद्रोदय ग्रंथ आहे हिंदीमध्ये असलेला, तर पंडित पितांबरजींनी त्या कलेच्या प्रारंभी थोडासा पद्यात्मक भाग दिलेला आहे. त्याला आपण दोहा म्हणा किंवा असं 4-5 ओळीचा पद्यात्मक भाग आहे. आणि इथं सुद्धा मराठी ग्रंथामध्ये यांनी काय केलं, प्रत्येक कलेच्या आरंभी तो भाग जसाच्या तसा हिंदीमधला पद्यात्मक भाग दिलेला आहे. तर परंतु या प्रथम कलेच्या आरंभी तो छापण्यातून राहून गेला म्हणा नजर चुकीने की काय माहीत नाही, पुढच्या 2ऱ्या-3ऱ्या कलेपासून आहे काय पद्यात्मक भाग. तर इथं सुद्धा पद्यात्मक भाग नाही आहे प्रथम कलेच्या सुरुवातीला, तर तो आपण लिहून घेऊ, म्हणजे मग ग्रंथाची ती न्यूनता दूर होऊन जाईल.
मी सांगतो 2-4 ओळी आहेत त्या लिहू आणि त्या पद्यात्मक भागामध्ये त्या 3-4 ओळीमध्येच संपूर्ण कलेचं सार पण येऊन गेलेलं आहे, त्याचंही चिंतन होईल. तर लिहा पुरुष इच्छा विषय, पुरुष इच्छा विषय पुरुष इच्छा विषय पुरुषार्थ जोई सोयी. एक ओळ झाली. पुरुषार्थ जोई सोयी. पुरुष इच्छा विषय पुरुषार्थ जोई सोयी. ठीक. दुसरी ओळ दुःख नाश सुख प्राप्ती. दुःख नाश सुख प्राप्ती रूप मोक्ष मानहु. रूप मोक्ष मानहु. तिसरी ओळ लिहा हेतु ताको ब्रह्म ज्ञान. हेतु ताको ब्रह्म ज्ञान. सो परोक्ष अपरोक्ष. सो परोक्ष अपरोक्ष. चौथी ओळ तामे अपरोक्ष दृढ. तामे अपरोक्ष दृढ अदृढ दो गानहु. अदृढ दो गानहु. ठीक. पाचवी ओळ या मोक्ष को साक्षात हेतु. मोक्ष को साक्षात हेतु दृढ़ अपरोक्ष ज्ञान. दृढ़ अपरोक्ष ज्ञान. सभी ओळ हेतु ता विचार. हेतु ता विचार जीव ब्रह्म जग. जीव ब्रह्म जग जानहु. जानहु. सातवी ओळ लिहा तीन वस्तु रूप. तीन वस्तु रूप जड चेतन दो. चेतन दो जड मिथ्या. जड मिथ्या. आठवी ओळ शेवटची माया ब्रह्मचित. माया ब्रह्मचित सोमय. सोमय पीतांबर श्यानहु. पीतांबर श्यानहु. झालं. चला आता ह्या ओळी मी वाचतो, पुढं तुम्ही एक एक ओळ मागून म्हणायची. ठीक. पुरुष इच्छा विषय पुरुषार्थ जोई सोई. पुरुष इच्छा विषय पुरुषार्थ जोई सोई. दुःख नाश सुख प्राप्ती रूप मोक्ष मानहु. दुःख नाश सुख प्राप्ती हेतु ताको ब्रह्म ज्ञान सोपरोक्ष अपरोक्ष. हेतु ताको ब्रह्म ज्ञान सोपरोक्ष अपरोक्ष. तामे अपरोक्ष दृढ अदृढ दोगानहु. तामे अपरोक्ष दृढ अदृढ दोगानहु. मोक्ष को साक्षात हेतु दृढ अपरोक्ष ज्ञान. मोक्ष को साक्षात हेतु दृढ अपरोक्ष ज्ञान. हेतु ता विचार जीव ब्रह्म जग जानहु. हेतु ता विचार जीव ब्रह्म जग जानहु.
तीन वस्तु रूप जड चेतन दो जड मिथ्या स्वरूप जड चेतन दो जड मिथ्या माया ब्रह्म चित सोमय पितांबर श्यानहू माया ब्रह्मचित सोमय पीतांबर सानहू. ठीक, अर्थ समजून घेऊया. थोडा अन्वय लिहा. पहिली पंक्ती, जोई पुरुष इच्छा विषय सोई पुरुषार्थ. सोई पुरुषार्थ. ठीक. दुसरी ओळ सरळ आहे. दुःख नाश सुख प्राप्ती रूप मोक्ष मानहू. ठीक. तीसरी पंक्ति में जाएंगे. ताको हेतु ब्रह्म ज्ञान सो परोक्ष अपरोक्ष. सो परोक्ष अपरोक्ष हो गया. नीचे चौथी ओळ सरळ है. तामे अपरोक्ष दृढ़ अदृढ़ दो गानहू. पाचवी ओळ दृढ़ अपरोक्ष ज्ञान दृढ़ अपरोक्ष ज्ञान मोक्ष को साक्षात हेतु. ठीक. सहावी ओळ ता हेतु जीव ब्रह्म जग विचार जानहु. जीव ब्रह्म जग विचार जानहु. सातवी ओळ ठीक है. क्या लिखा है? हाँ, तीन वस्तू किंवा एक थांबा, वस्तू रूप तीन असं करा. वस्तू रूप तीन जड दो चेतन. जड अर्धविराम दो चेतन मिथ्या माया. लास्ट पंक्ति माया है. मिथ्या माया. सातवीं पंक्ति में जड़. मिथ्या माया जड़. आगे ब्रह्म चित पीतांबर. ब्रह्म चित पीतांबर सोमय श्यानहू. सोमय श्यानहू. ठीक आहे. अर्थ बघा. जोई पुरुषिच्छा विषय सोई पुरुषार्थ. पुरुषार्थ कशाला म्हणतात? तर जोई म्हणजे जो पुरुष इच्छा विषय, पुरुषाच्या इच्छेचा विषय. सोई आहे की नाही, म्हणजे तोच पुरुषार्थ. त्याला पुरुषार्थ असे म्हणतात. सारभाग कलेतला पूर्ण सारभाग याच्यात आहे. प्रश्न उत्तर रूपाने या साऱ्या गोष्टी स्पष्ट होणार आहे. पुरुषार्थ म्हणजे काय वगैरे. झालं एवढी पहिली पंक्ती. जो पुरुषाच्या इच्छेचा विषय त्याला काय म्हणायचं? पुरुषार्थ. मग तो पुरुषार्थ मुख्य मोक्ष आहे. तर मोक्षाचं स्वरूप काय? दुसऱ्या पंक्तीत सांगितलं आहे. दुःख नाश सुख प्राप्ती रूप मोक्ष मान. दुःखाची निवृत्ती नाश आणि सुखाची प्राप्ती यालाच मोक्ष असं म्हणतात. मानहू मानावा हाच मोक्ष आहे. तिसऱ्या पंक्तीमध्ये मग म्हणे का हो, हा जर मोक्ष आहे तर त्या मोक्षाला काय कारण आहे? कारण माहीत पडलं तर त्या कारणाच्या माध्यमाने आम्हीही मोक्ष स्वरूपाला प्राप्त करूया. तर कारण सांगतात. ताको हेतू. ताको म्हणजे त्या मोक्षाला हेतू अर्थात कारण कोण आहे? ब्रह्मज्ञान. ताको हेतू ब्रह्मज्ञान. सो म्हणजे ते ब्रह्मज्ञान दोन प्रकारचं. परोक्ष
अपरोक्ष. परोक्ष ब्रह्मज्ञान, अपरोक्ष ब्रह्मज्ञान. पुन्हा खाली तामे, त्या ब्रह्मज्ञानामध्ये जे 2 प्रकार केले त्यामध्ये अपरोक्ष दृढ अदृढ दोघान. अपरोक्ष ब्रह्मज्ञानाचे किती प्रकार? 2. कोण कोण? दृढ आणि अदृढ दोघान. ठीक आहे जी. तर काय झालं आतापर्यंत? मोक्ष. मोक्षला कारण कोण? ब्रह्मज्ञान. त्या ब्रह्मज्ञानाचे किती प्रकार? 2. कोण कोण? परोक्ष ब्रह्मज्ञान, अपरोक्ष ब्रह्मज्ञान. झालं. त्यामध्ये अपरोक्षाचे देखील 2 प्रकार. कोण कोण? दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान, अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान. आता अपरोक्ष ज्ञान म्हणजे काय, परोक्ष म्हणजे काय, दृढ काय आहे, अदृढ काय आहे, हे सारं पुढे येणार आहे. एक सामान्य दिशा. ठीक आहे. बघा, तामे अपरोक्ष दृढ अदृढ दो गानव. गानव म्हणजे गायल्या जातात, सांगितल्या जातात असा अर्थ. पुन्हा खालची ओळ बघा. मोक्ष काय आहे? दृढ अपरोक्ष ज्ञान मोक्ष को साक्षात हेतू. त्यामध्ये त्या 2 अपरोक्ष ज्ञानाचे 2 प्रकार सांगितले ना, दृढ अपरोक्ष ज्ञान आणि अदृढ अपरोक्ष ज्ञान. त्या 2 पैकी जे दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान आहे ते मोक्ष को साक्षात येतो, मोक्षाला साक्षात कारण आहे. तर मोक्षाला साक्षात कारण कोण? दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान. बरोबर. चला पुढे. मग म्हणे का होते अपरोक्ष ब्रह्मज्ञान कसं उत्पन्न होईल आम्हाला, की जे की मोक्षाला कारण आहे? तर सांगतात खालच्या ओळीत, ता हेतू. ता हेतू म्हणजे त्या दृढ अपरोक्ष ज्ञानाला कारण हेतू काय? जीव ब्रह्म जग विचार जाणव. या तिघाचा विचार करायचा आहे तर ज्ञान उत्पन्न होणार. कोण तिघाचा? जीवाचा, ब्रह्माचा आणि जगताचा. या तिघांचा विचार कारण आहे. कशाकरिता? अपरोक्ष ब्रह्मज्ञान उत्पन्न होण्याकरिता. ठीक आहे. तर या तिघामध्ये 3 वस्तू सांगितल्या. तर खालच्या 7व्या ओळीमध्ये वस्तुरूप 3, वस्तूचे 3 रूप आहेत. त्या 3 झाल्या की नाही वस्तू, त्याचे 2 विभाग करायचे पुन्हा. कोण कोण? जड आणि 2 चेतन. म्हणजे चेतन 2 झाल्या आणि जड 1. त्या जड कोण आहे आणि 2 चेतन कोणत्या वस्तू आहेत? सांगतात पुढे, मिथ्या माया जड आहे की नाही. मिथ्या माया, मिथ्या स्वरूप असणारी जी माया और मायेचं कार्य हे जगत, हे सर्व काय आहे? जड. ठीक आहे. आणि चेतन 2 कोणते आहेत? हो, तो ब्रह्म चित्त, म्हणजे ब्रह्म आणि जीव ह्या 2 चेतन वस्तू झाल्या. ठीक आहे. ब्रह्म चित्त. तर पितांबर स्वामी म्हणतात ऐसा जो चैतन्य अभिन्न ब्रह्म आहे, प्रत्येकाभिन्न ब्रह्म आहे ते पितांबर म्हणजे ग्रंथाचे लेखक, ते सोमई स्यान, तोच मी आहे असा निश्चय करावा. स्यान. ठीक आहे जी. हे झालं एक पद्यात्मक विचार झाला. आता चला पुढे. अथ प्रथम कला प्रारंभ. बरोबर आहे की नाही. या ग्रंथातील जे पहिलं प्रकरण, की त्या प्रकरणांना कला असं नाव दिलेलं आहे, त्यापैकी पहिल्या कलेला आता आरंभ करतात. तर उपोद्घात वर्णन. सर्वात पहिलं या प्रक्रियेचं किंवा पहिल्या कलेचं नाव आहे उपोद्घात वर्णन कला. उपोद्घात नावाची ही कला आहे. ठीक आहे ना जी. उपोद्घात कशाला म्हणतात? ठीक आहे ना. उपोद्घात म्हणजे काय हा प्रश्न. तर खाली 1 नंबर टिप्पणी दिली बघा. प्रतिपादन करणे योग्य. सापडलं का? तर त्याचा अर्थ तात्पर्य तुम्हाला अगोदर सांगतो, नंतर त्या ओळी वाचू. उपोद्घात कशाला म्हणतात? ठीक आहे ना. तर जी मुख्य वस्तू किंवा जो मुख्य सिद्धांत सांगायचा आहे व्यवहारामध्ये सुद्धा, व्यवहारात मनुष्य कुणाच्या घरी गेला, काही जर समजा बोलायचं असेल मुख्य वस्तू, तर डायरेक्ट गेल्या सुरू करतो का? कोणी आला एखाद्याच्या घरामध्ये आणि तुमचा मुलगा कुठे दाखवा, आमकी मुलगी आहे लगेच चला असं असेल? नाही होत ना. तो घरात जाणार, घरातली माणसं या बसा, पाणी दे रे, मुलांना म्हणणार पाणी दे, चहा करा, मग थोड्याशी तिकडचे गप्पा निघणार, मग हळूसकून
विषय सुरू करणार, आहे की नाही? मग अगोदर जे सांगितलं आतापर्यंत ते काय? तोच उपोद्घात आहे. त्यालाच काय म्हणायचं? उपोद्घात. म्हणजे जी गोष्ट मुख्य प्रतिपादन करायची आहे ती मनात ठेवून तिच्यामध्ये हात घालण्याकरिता सांगितल्या जाणारा जो अन्य विषय त्याला काय म्हणायचं? उपोद्घात. कळलं की नाही? थोडं दुसऱ्या भाषेमध्ये आपण त्याला प्रस्तावनाही म्हणू शकतो. ठीक आहे ना? उपोद्घात, प्रस्तावना वगैरे वगैरे. तर इथं उपोद्घाताला आता आरंभ, उपोद्घात सुरू केला आहे. म्हणजे या कलेचं नावच उपोद्घात आहे की नाही? कारण पुढे जो सिद्धांत सांगायचा आहे जीव ब्रह्म ऐक्य वगैरे तो सांगण्याकरिता एक थोडासा एक विषय सांगतात की जो इथं उपोद्घात आहे. तर उपोद्घात कशाला म्हणावं तर हे तुम्हाला थोडक्यात सांगितलं. तर 1 नंबर टिप्पणी आपण वाचूया. प्रतिपादन करण्यायोग्य अर्थाला मनात ठेवून. सापडलं? ज्या अर्थाचं प्रतिपादन करायचं आहे, ज्या गोष्टीचं प्रतिपादन करायचं आहे तो अर्थ, ती बात, ती गोष्ट मनात ठेवून त्याचे अन्य अर्थाचे प्रतिपादन करणे, त्याच्याकरिता अन्य अर्थाचं प्रतिपादन करणे त्याला काय म्हणतात? उपोद्घात असे म्हणतात. ठीक आहे. तसेच येथे या ठिकाणी प्रतिपादन करण्यायोग्य जो विचार, ज्या विचाराचं प्रतिपादन करायचं आहे, जी गोष्ट मुख्य गोष्ट सांगायची आहे त्यास मनात ठेवून, ठीक, अन्य अर्थ कोण इथं? मोक्ष म्हणजे काय, त्याचं स्वरूप काय, त्याचं कारण काय इत्यादी गोष्टीचा विचार या कलेत केला जाऊ राहिला, आहे की नाही? हा काय? सर्व उपोद्घात. मनात ठेवून अन्य अर्थाचे कथन म्हणजे उपोद्घात होय. बरोबर आहे की नाही? एक उपोद्घाताचा दृष्टांत द्यायचं झाला तर समजा मूळ ग्रंथकारने पण दिलेला आहे, इथं नाही दिलं, तर असा दृष्टांत दिला जातो की समजा उदाहरणार्थ एक बाई आहे आणि तिला ताक पाहिजे आहे की नाही? मग ज्यांच्या घरी ताक होतं हे तिला माहिती आहे, मग त्या घरी जाते ती ताक आणण्याकरिता. पण ताक आणण्याकरिता जाते तर असं म्हणते की डायरेक्ट गेल्या हे बाई हे घे पात्र आणि मला लवकर ताक दे बरं, जायचं आहे की नाही? तो काही काम असं मला काही घेणं देणं नाही, तर ताक कदाचित मिळणारही नाही. ती सरळ म्हणत जाय मला काही काम आहे की नाही, काही ताक बीक नाही माझ्याकडे, जाय तिकडं, आहे की नाही? मग काय करणार? डायरेक्ट ताक नाही मागणार, घरी जाणार, कसं चाललंय, मग तुमचं पोरगं कुठे गेलं, शाळेत गेलं, जेवण करून गेलं असेल, हो जेवण करून गेलंय, दूध भाकर खाल्ली असेल त्याने, हा दूध भाकर. तुमची गाय मग भरपूर दूध देते वाटतं, हो भरपूर दूध देते बाई. मग तुम्ही दूध डेअरीवर देता का? नाही, थोडंफार डेअरीवर देते. मग काय बाकीचं ताक? आणि आम्ही काही ताक वगैरे पित असतो, आपलं दही वगैरे. बरं मग ताक आजही केलं होतं का? हो सकाळीच मी ताक केलंय. मग थोडं देता का हो मला? याला म्हणायचं काय? आता सुरुवात कुठून गेली? तुमचं पोरगं कुठे, शाळेत गेलं का, दूध भाकर खाल्ली का, हे काही विचारायची काही चर्चा करायची गरज होती का? परंतु हा सर्व काय असतो? उपोद्घात असतो. ठीक आहे ना जी? तसं इथं सुद्धा उपोद्घात करत आहे ग्रंथकार. झालं? चला, तर या कलेमध्ये पहिलाच प्रश्न आहे. प्रश्न पहिला, पुरुषार्थ म्हणजे काय? कळलं? पुरुषार्थ कशाला म्हणतात हा प्रश्न आहे. तर उत्तर दिलं जात आहे, कोणाही मनुष्याच्या इच्छेचा जो विषय तो पुरुषार्थ. बघा, पुरुषार्थाची व्याख्या काय? कोणी मनुष्य असू द्या, मनुष्याच्या इच्छेचा जो विषय त्याला काय म्हणायचं? पुरुषार्थ. इच्छेचा विषय. तर म्हणे अशी अनंत इच्छा आहे, मग तो अनंत पुरुषार्थ झाले का? आहे की नाही? प्रत्येक मनुष्याला काही एकच इच्छा होते का? कुणाला चहाची इच्छा, कुणाला जेवणाची इच्छा, कुणाला कशाची इच्छा, कुणाला कशाची इच्छा, मी सारे पुरुषार्थ आहे की काय? म्हणे नाही, इच्छेचा विषय आहे की नाही? समजा घटाची इच्छा झाली, ती इच्छेचा विषय कोण झाला? घट. पटाची इच्छा विषय कोण झाला? पट. तर अशा हजारो जरी इच्छा असल्या आणि त्या हजारो इच्छेचे विषय जरी अनंत वाटत असले तरी त्या साऱ्यांचा अंतर्भाव शास्त्रकारांनी 4 विभागात केला आहे. किती? 4. असे कोण आहेत ते 4? तर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. कोण आहे जी? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, आहे की नाही? मग कोणाही पुरुषाच्या इच्छेचा विषय जर असेल तर या 4च्याच अंतर्भूत होऊन जातो. मग कुणाला धर्माची इच्छा असेल, धर्म म्हणजे पुण्य वगैरे,
आहे की नाही. दान धर्म कोणी करतं, कोणी यज्ञ करतं, कोणी नामस्मरण करतं. हे अनेक जरी अंग असले तरी त्याच्यातून आहे की नाही त्याला काय पाहिजे असतं, पुण्य, धर्म. धर्माच्या अंतर्गत आलं तर धर्म हाही पुरुषार्थ आहे. धर्म त्याच्यानंतर काय आहे की अर्थ. अर्थ म्हणजे वित्त, संपत्ती, पैसा वगैरे आहे की नाही. तर मनुष्य जो बी उद्योग करतोय पैशासाठीच करतो की नाही. जरी मनुष्य अनेक काम करताना दिसला, त्याच्या इच्छेचे विषय अनेक होत असताना दिसले तरी मूळ कोण आहे, पैसा. म्हणून दुसरा पुरुषार्थ आहे काय, अर्थ. तिसरा आहे काम. धर्म, अर्थ आणि तिसरा आहे काम. काम म्हणजे काय, काम्यते जनैही इति काम स्वर्गादी. जिसकी लोकांकडून कामना केली जाते, इच्छा केली जाते, असे जे स्वर्गाधिक त्याला म्हणायचं काय इथं, काम. इष्ट विषयाभिलाष काम. इष्ट आहे की नाही विषय, त्या इष्ट विषयाची, इष्ट म्हणजे अनुकूल पाहिजे अशा स्वरूपातला जो विषय, त्या विषयाची जी अभिलाषा त्याला म्हणायचं काय, काम. तर हा तिसरा पुरुषार्थ झाला. धर्म, अर्थ, काम आणि चौथा आहे मोक्ष. तर 4 पुरुषार्थ झाले बाई. या 4 पुरुषार्थाचं 2 ठिकाणी वर्गीकरण करायचं, गौण आणि मुख्य. ठीक आहे जी, गौण आणि मुख्य. तर या 4 पैकी 3 पुरुषार्थ गौण म्हटले गेले आहेत. कोण कोण, धर्म, अर्थ, काम. आणि मुख्य पुरुषार्थ आहे कोणता, मोक्ष. गौण आहे म्हणजे काय, तर त्याला इतकंसं महत्व नाही आहे. मनुष्य जीवनामध्ये ते प्राप्त केलेच पाहिजे अशी काही जरूरत नाही आहे. कदाचित धर्म, अर्थ आणि काम हे आपण प्राप्त नाही केले तरी काही फारशी हानी नाही आहे. परंतु मोक्ष रूप पुरुषार्थ हा प्राप्त केलाच पाहिजे. नवे हा मनुष्य जन्मच त्याच्यासाठी आहे. कशाकरिता, मोक्ष रूप पुरुषार्थ प्राप्त करण्याकरिता. याच जन्मात आपण मोक्षाला प्राप्त होऊ शकतो. मनुष्य जन्म सोडला तर बाकीच्या कोणत्याच शरीरातून आपल्याला मोक्ष प्राप्त करून घेता येत नाही. पशुपक्ष्याच्या शरीरातून तर नाहीच नाही. परंतु स्वर्गामध्ये जे इंद्रचंद्रादी देवता आहेत आहे की नाही, ब्रह्मदेव असेल, इंद्र असेल वगैरे वगैरे, त्या शरीरातून सुद्धा मोक्षाची प्राप्ती करून घेता येत नाही. एकमात्र या ब्रह्मांडामध्ये असं एक शरीर आहे, मनुष्य शरीर, की त्याच्यातूनच आपल्याला मोक्ष प्राप्त करून घेता येतो. मग काय त्या मोक्ष साधन वगैरे सारं पुढे येणार आहे. पण हे मनुष्य शरीर असं आहे की इथं जर आपण निर्णय घेतला की आपल्याला नरकाला जायचं तर नरकालाही जाता येतं, आहे की नाही. काय निषिद्ध कर्म करीत राहिलं तर पाप वाढणार. पापाचं फळ काय आहे, नरकाची प्राप्ती, दुःखाची प्राप्ती. तिकडेही जाता येतं. एखाद्याने विचार केला की मला स्वर्गाला जायचं आहे, तर यज्ञ केले मोठमोठे, आहे की नाही, यज्ञ आगाधिक केलं, आहे नाही, अश्वमेध यज्ञ वगैरे 100 यज्ञ केले तर मनुष्य इंद्रही होऊ शकतो याच मनुष्य शरीरातून. बरोबर आहे की नाही. आणि जर आपण ठरवलं की आपल्या पाठीमागं अनंत काळापासून किती संसार लागला आहे, जन्मने मरणे, आतापर्यंत आपण किती वेळ जन्म घेतला, आता योगायोग मनुष्य जन्मात आलो, आणि या जन्मात जर आपण काय ज्ञान प्राप्त करून मोक्ष प्राप्त नाही केला तर हे शरीर पडल्यानंतर पुन्हा आपल्याला काय अनेक जन्म घ्यावेच लागतील. आणि जन्म घ्यावा लागला म्हणजे मृत्यू देखील आलाच. अर्थात जन्म मृत्यू संसार हा आपल्यापासून त्याच्यातून आपल्याला सुटका होणार नाही. केव्हा, जर या मनुष्य शरीरात आपण मोक्ष प्राप्त करून घेतला नाही तर. मग हे मनुष्य शरीर म्हणजे कसं झालं माहिती आहे का, जसं रेल्वेचं एक स्टेशन असतं बघा, कोणतं, जंक्शन स्टेशन. एक सामान्य स्टेशन असतं, तिथं काही गाड्या थांबतात, काही गाड्या थांबत नाही. पण जंक्शन स्टेशन असं असतं तिथे एकतर सर्व गाड्या थांबतात, दुसरी गोष्ट तिथून कोणत्याही दिशेला जाता येतं, सर्व ठिकाणी रेल्वे जातात. कळलं की नाही. तसं आपलं हे मनुष्य शरीर म्हणजे काय आहे, जंक्शन स्टेशन आहे. मग आपण हे शरीर आणि हे आयुष्य जे भगवंताने आपल्याला दिलेलं आहे, आपल्याला जर समजा आपल्याकडे 100 रुपये असतील, 500 रुपये असतील कदाचित, तर त्याचं आपण नियोजन करतो काय, की 100 रुपयाचे ग्रंथ घ्यायचे, आहे की नाही, 20 रुपयाचं औषधी घ्यायची, 40 रुपयाचे कपडे घ्यायचे वगैरे वगैरे नियोजन करतो की नाही. तसं ते जसं नियोजन आवश्यक आहे
व्यवहारामध्ये, त्याप्रमाणे भगवंताने आपल्याला एक धन दिलं आहे. आणि ते धन म्हणजे कोणतं? काल, वेळ, मर्यादा आहे की नाही. आपण काही अनंत काळ जगणारे नव्हत. आयुष्य मर्यादा किती मनुष्याची? 100 वर्ष. पण 100 वर्ष जगतो का कोणी? नाही जगत ना. 100 म्हणायला झालं. आता पहिले लोक जगायचे, आता 60-70 मध्ये आवरून घेतात. काही दिवसांनी असं येणार आहे 50 वर्षातच समाप्ती. 30 वर्षात झाला का म्हातारा होतो मनुष्य. असं हेच चाललंय. आता काय करणार? जे असेल ते सांगायचं तात्पर्य, हा वेळ आपल्याला भगवंताने दिला आहे. बरं, इतका तो कम्प्लीट परफेक्ट आहे की त्याच्यात 1 सेकंदही आपल्याला वाढवता येणार नाही आणि घटवता येणार नाही. तुम्ही जर म्हटला, कोणी पण मला महाराष्ट्रामध्ये, अरे माझे 50 लाख बँकेत आहे, फक्त सही करस तर देवा थांब, म्हणजे माझ्या मुलाला तरी मिळतील ते. तिथं नाही, वशिला चालत नाही, काही चालत नाही तिथं, आहे की नाही. 1 क्षणही थांबता येत नाही. इतका निश्चित वेळ आहे. मग निश्चित जो भगवंताने आपल्याला वेळ दिलेला आहे, त्यात तर अर्धा वेळ आपला रात्रीतच चालला, राहिला अर्धा वेळ, ठीक आहे ना, 50%. त्याच्यातून देखील काही आजारपणाचे दिवस, काही बालपणाचे दिवस, काही म्हातारपणाचे दिवस आहे ना, हे सोडून दिले, आहे की नाही. पण उपजीविकेसाठी काही वेळ खर्च होतो, तेही सोडला, तर आपला वेळ बस शिल्लक राहतो किती? खूपच कमी, आहे की नाही. आणि तोही जर आपण झोपेत घालायचा ठरवला तर काहीच हाताला लागणार, कळलं की नाही. म्हणून झोपण्यासाठी रात्र दिली ना स्पेशल, रात्रीच झोपायचं, दिवसा झोपायचं पक्का असा निश्चय केला पाहिजे. आणि ब्रह्मचर्यासाठी तर दिवसाची झोप अत्यंत घातक सांगितलेली आहे. निषिद्धता आहेच, घातक आहे, आरोग्याला घातक आहे. जे दिवसा झोपतात ना, प्रायः ते कोणत्या न कोणत्या आजाराने ग्रस्त असतात. म्हणून दिवसा झोपू नाही. झोपायचंच झालं तर किती? 5 मिनिट, 7 मिनिट, याच्यावर नाही. जास्तीत जास्त 10. याच्यावर 1 मिनिट सुद्धा झोपायचं नाही. घड्याळ न लावता, अलार्म न लावता इतकं गाढ झोपायचं. पण किती? 10च मिनिट. उठल्यानंतर असं वाटलं पाहिजे की मी 4 तास झोपून उठलो आहे, एवढं फ्रेश झालं पाहिजे. आणि शरीराचं असं आहे महाराज, जशी सवय लावून आपण शरीराला तशी लागते. म्हणून असं काही म्हणायचं कारण नाही की नाही बाबा झोपलं नाही, मला डोकं दुखतं, जमतच नाही. हे काही नाही. चला, आपला मुख्य विषय चालू होता कोणता? तर याच जन्मामध्ये आपल्याला मोक्षरूपी पुरुषार्थ प्राप्त करता येतो. आणि तो प्राप्त करण्यासाठीच मनुष्य शरीर आहे. अत्यंत दुर्लभ आहे मनुष्य शरीर. विवेक चुडामणी चारणबीत गेलाय की नाही, किती दुर्लभ आहे म्हणून. परंतु आपल्याला तिकडे जायचं नाही. विषयांतर होता कामा नाही आणि प्रवचन बी होता कामा नाही. पाठाचं पाठच राहिला पाहिजे. सांगायचा आपला मुख्य विषय हा होता की पुरुषार्थ 4 आहे, पण 3 गौण आणि 1 मुख्य. मुख्य कोणता आहे? मोक्ष. आणि तो प्राप्त होण्यासाठीच, करण्यासाठीच हे मनुष्य शरीर आपल्याला प्राप्त झालेलं आहे. मित्र, आहार, निद्रा, भय आणि मैथून आतापर्यंतच्या अनेक शरीरात केलं. पुढेही कदाचित ज्ञान प्राप्त झालं तर तेच होणार आहे. आणि ह्या शरीरातही आपण जर तेच केलं, काय खाणं पिणं राहणं मस्त, आहे की नाही, ऐश आरामात जीवन घालण्याचा प्रयत्न केला, यद्यपि तो ऐश आराम नसतोच वस्तुतः, आहे की नाही. तर सांगायचं तात्पर्य तर काय, हे मनुष्य शरीर जे आहे फारच महत्वाचं आहे, अत्यंत दुर्लभ आहे आणि मोक्ष प्राप्त करण्याकरिताच दिला आहे. आणि म्हणून मोक्ष हा पुरुषार्थ कसा आहे? मुख्य आहे. तो प्राप्त केलाच पाहिजे. कसा निश्चय केला पाहिजे? त्यासाठी दिहम वा पातयामी कार्यम वा साधयामी, एक ओळ आहे. एकतर माझा देह पडेल, नाही तर माझं कार्य मी सिद्ध करेल, आहे की नाही. व्यवहारात बघा ना तुम्ही, आपले देश स्वातंत्र्य केला ज्यांनी, असे जे क्रांतिकारक होऊन गेले, अनेक मोठे क्रांतिकारक, सावरकर असतील, लोकमान्य टिळक असतील, सुभाषचंद्र बोस असतील, वगैरे वगैरे भरपूर, आहे की नाही. तर या साऱ्या क्रांतिकारकांनी किती हालापेष्ट्या सहन केल्या, पण हा पक्का निश्चय होता, देहम वा पातयामी कार्यम वा, असं माझा देह तरी पडेल, नाही तर माझं कार्य तरी मी सिद्ध करील. आणि ते केलंच त्यांनी, करूनच दाखवलं, कळलं की नाही. तसं आपण सुद्धा निर्णय घेतला पाहिजे. काय? माझा संसार नाही झाला चालेल, आहे की नाही. मला संसाराची गरज नाही, मला मुलाबाळाची गरज नाही, मला पत्नीची गरज नाही, मला ऐश्वर्याची गरज नाही, गाडीची नाही, आश्रम तर नकोच नको. मी झाडाखाली राहील, 2 घरं मधुकरी मागेल, परंतु मी आत्मचिंतनच करील, ब्रह्मचिंतनच करील आणि ज्ञान प्राप्त करून मोक्षच प्राप्त करून घेईल. कदाचित मग माझे मित्र किंवा इतर लोक नाव ठेवतील, ठेवू द्या, त्यांच्या घरी राहतील, काही फरक पडत नाही.
ते म्हणतील काय बुवा 50 वर्ष 20 वर्ष झाली 25 वर्ष झाली घर सोडलं आहे, आत्ताची 4 महिने झाली पोराला जाऊन आळंदीला आणि कीर्तन करायला लागले. याला 25 वर्ष झाले तरी काही येत नाही, वाजवता येत नाही, न गायन करता येत नाही, न 4 अक्षर बोलता येत नाही. म्हणू द्या, काही फरक पडत नाही. हे सारं स्वप्न आहे, सोडून द्या त्यांचे विचार त्यांच्याजवळ. आपण आपल्या निश्चयावर काय असलं पाहिजे, दृढ असलं पाहिजे. काय की ब्रह्मज्ञान मला संपादन केलंच पाहिजे, झालंच पाहिजे, आणि मला मोक्ष प्राप्त झालाच पाहिजे असा निश्चय केला पाहिजे. कळलं की नाही? निश्चयाचे बळ तुका म्हणे तेच फळ. आणि ज्याचा पक्का निश्चय असतो ना महाराज, देव त्याला सहाय्य करतो. धीर तो कारण सहाय्य होतो नारायण. फक्त निश्चय पाहिजे, काही कमी पडत नाही. जेवढ्या आवश्यक वस्तू तेवढा देव निश्चित देतोच. त्याचा अनुभव तुम्ही स्वतः घेऊन पहा. म्हणून व्यवहाराची चिंता सोडून द्या की माझं कसं होईल, कोण पाहिजे, मी आजारी पडल्यावर काय होईल. तुम्हाला लोक म्हणतील म्हातार झाल्यावर तुला कोण सांभाळेल. नका सांभाळू, माझं शरीर पण जिथं पडायचं तिथं पडेल. काय मला त्याचं घेणं देणं नाही आहे. शरीर मी नाहीच आहे, त्याचा विचार मला काय करायचा आहे की नाही. असो कहणे सांगायचं तात्पर्य काय, देहम वा पातयामी कार्यम वा मोक्ष प्राप्त करण्याकरिताच हे मनुष्य शरीर आहे, आणि तो प्राप्त केलाच पाहिजे. आणि मुख्य पुरुषार्थ आहे कोण, मोक्ष. झालं. प्रश्न आहे पहिला, पुरुषार्थ म्हणजे काय. तर उत्तर काय दिलं, कोणाही मनुष्याच्या इच्छेचा जो विषय त्याला काय म्हणतात, पुरुषार्थ. बरोबर आहे ना. याच्यावर एक टिप्पणी दिली बघा, 2 नंबर टिप्पणी सापडलं का पुरुषार्थ शब्दावर, ती बघा खाली. धर्म अर्थ काम मोक्ष या चारींना पुरुषार्थ असे म्हणतात. यात प्रथम 3 गौण आहे दिले बघा. 3 पुरुषार्थ कसे आहेत, गौण आहे. गौण आहे म्हणजे काय, प्राप्त केले काय, नाही केले काय, काही आपत्ती नाही आहे. यांना सोडून येथे अंतीचा म्हणजे शेवटचा मुख्य पुरुषार्थाचेच ग्रहण म्हणजे स्वीकार करणे. तिथं मुख्य पुरुषार्थ जो मोक्ष तो प्राप्त होण्याकरिताच उपाय सांगितला आहे या ग्रंथामध्ये, सर्व वेदांत ग्रंथांमध्ये. ठीक आहे ना जी. चला आता पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे दुसरा. काय, सर्व मनुष्यांना कशाची इच्छा आहे. वर प्रश्न काय होता, उत्तर काय दिलं वरच्या प्रश्नाचं, की कोणाही मनुष्याच्या इच्छेचा जो विषय त्याला पुरुषार्थ म्हणतात. इच्छेचा विषय म्हणजे इच्छेचा विषय. तर मग सर्व मनुष्यांना कशाची इच्छा होती नेमकी, की ज्याला आम्ही पुरुषार्थ म्हणू. नेमकी कशाची इच्छा होती लोकांना, आहे की नाही. आम्हाला धिकच काय सांगावं बा, लोक तर खूप आहेत आणि त्याची इच्छा प्रत्येकाची भिन्न भिन्न आहेत, कसं काय सांगायचं. म्हणजे तसं नाही. मनुष्य जरी अनेक असले, त्यांच्या इच्छा जरी अनेक असल्या, तरी त्या साऱ्या इच्छेमध्ये एक सूत्र आहे, एक धागा आहे. तो समजला की सर्व लोकांना कशाची इच्छा होती नेमकी ही लक्षात येईल. तर तो कोण धागा आहे त्याचं उत्तर देतात त्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. सर्व मनुष्यांना सर्व दुःखाच्या निवृत्तीची व परमानंदाच्या प्राप्तीची इच्छा असते. सापडलं बघा, फार महत्वाचं उत्तर आहे. सर्व मनुष्यांना, आहे की नाही. इथं मनुष्य शब्दाचं उच्चारण केलं ठीक आहे, तसं पाहिलं तर सर्वच जीवांना हीच इच्छा आहे. मग ते पशु पक्षाधिक असले तरी त्यांना सुद्धा कशाची इच्छा आहे हो. प्रत्येकाला असं वाटतं की आपलं असणारं दुःख हे मुळातून पूर्ण निवृत्त व्हावं. दुःख असूच नाही आपल्याला, वाटतं की नाही बाबा, सर्वांना वाटतं, आहे की नाही. आणि याच्या उलट काय, आणखीन काय वाटतं, की सुखच सुख असावं, आहे की नाही. म्हणजे संपूर्ण दुःखाची आपली निवृत्ती व्हावी. आणि परमानंद, परमानंद म्हणजे सर्वात श्रेष्ठ आनंद, सर्वात मोठं सुख, असं सुख आपल्याला प्राप्त व्हावं की ज्याच्यापेक्षा आणखीन दुसरं मोठं सुख असूच नाही. सर्वात मोठ्यातलं मोठं ते सुख, तो आनंद आपल्याला प्राप्त व्हावा असं प्रत्येक जीवाला वाटतं की नाही, आहे की नाही. मग हे जे वाटणं आहे ना, हाच झाला पुरुषाच्या इच्छेचा विषय. व्यवहारात सुद्धा हेच आहे बघा तुम्ही. प्रत्येक मनुष्य जरी आता साऱ्या इच्छेंमध्ये हा धागा कसा आहे हे थोडं समजून घ्यायला पाहिजे. समजा आता व्यवहारामध्ये मनुष्य एक कोणी आहे, गाडी चालवतो, ड्रायव्हर की करतो आहे. तर तो ड्रायव्हर की करतो की नाही, त्याची इच्छा काय, मी ड्रायव्हर करतो, ड्रायव्हर करणे हाताचा वृत्ती झाली, इच्छा झाली, काय असेल. पण त्याला विचारायचं तू कशासाठी करतो, आहे की नाही. तर तो काय उत्तर देईल बरं, नोकरी करतोय तर पैशासाठीच ना, पैशासाठी. पुन्हा प्रश्न करायचा, पैसे कशासाठी. तर तो म्हणून मला घर चालवायचं आहे की नाही. म्हणजे घर चालवायचं म्हणजे नेमकं काय, आहे की नाही. मला खर्चाला पैसे पाहिजे, पैसे असेल तर मी वस्तू विकत घेऊ शकतो. म्हणजे मग तुला वस्तू त्या कशासाठी पाहिजे, घर कशासाठी पाहिजे. अहो म्हणे घर नसल तर मला मुलगी कोण देईल,
आहे की नाही. म्हणजे मुलीसाठी काय पाहिजे, घर. नोकरी करतोय कशासाठी, पैशासाठी. पैसे कशासाठी, घर बांधण्यासाठी. घर कशासाठी, पत्नी मिळवण्यासाठी. पत्नी कशासाठी, मुलं बाळ होण्यासाठी, आहे की नाही. म्हणे मारे हे सारं कशासाठी तू करतोय. अहो पैसे असले तर मी सुख साधन जमा करू शकतो, म्हणजे मला सुख होईल. म्हणजे मग तुला घर कशासाठी, मला निवांत राहता सुख मिळेल, सुखासाठी. म्हणजे मला दुःख होणार नाही, पाऊस लागणार नाही, ऊन लागणार नाही, आणि सुखासाठी. पत्नी कशासाठी, सुखासाठी. मुलं कशासाठी, सुखासाठी. म्हणजे मनुष्य जे बी काही करतोय, व्यापार धंदा नोकरी काय जे करीत असेल, शेती बाडी, त्या सर्वांमध्ये काय इच्छा असते की हे केलं म्हणजे मला सुख मिळेल, त्याच्यातून पैसे येतील, त्याच्यातून मी सुखाच्या साधनं जमा करू शकतो, मग मला सुख मिळेल, मग दुःख निवृत्त होईल. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये काय दिसतं त्याला, काय करायचं असतं, त्याच्यातून दुःखाची निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती, यासाठी सर्वजण कार्य करत असतो, आहे की नाही. मग कोणाला कोणत्याही वस्तूची जर इच्छा होत असली तरी त्या इच्छेच्या पाठीमागे इच्छेचा विषय म्हणून मुख्य काय धरता येईल आपल्याला, दुःखाची निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती. झालं बघा. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, सर्व मनुष्यांना सर्व दुःखाच्या निवृत्तीची व परमानंदाच्या प्राप्तीची इच्छा असते, बरोबर. तिसरा प्रश्न, सर्व दुःख निवृत्तीची व परमानंद प्राप्तीची इच्छा असते म्हणजे काय असते, ठीक आहे ना. अहो म्हणजे ठीक आहे, सर्व पुरुषांना ही इच्छा असते काय, की संपूर्ण दुःख आपलं निवृत्त व्हावं आणि आपल्याला काय मिळावा, परमानंद प्राप्त व्हावा, याची इच्छा असते. म्हणजे नेमकं काय असतं, हा प्रश्न उत्तर दिलं आहे. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर, सर्व दुःखाची निवृत्ती व परमानंदाची प्राप्ती हे मोक्षाचे स्वरूप आहे. ठीक आहे जी. मोक्ष म्हणजे काय, आहे की नाही. कदाचित कोणी प्रश्न विचारला मोक्ष म्हणजे काय, हे मोक्षाचं स्वरूप आहे की नाही. कोणतं, संपूर्ण दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, यालाच म्हणतात काय, मोक्ष. ठीक आहे ना. मग याचीच इच्छा सर्वांना आहे. सर्व दुःखाच्या निवृत्तीची इच्छा सर्व जीवांना आहे, परमानंदाच्या प्राप्तीची इच्छा सर्व जीवांना आहे. अर्थात सर्व जीवांना कशाची इच्छा आहे, मोक्षाची इच्छा आहे. यद्यपि त्यांना हे कळत नाही की मला मोक्षाची इच्छा आहे म्हणून, परंतु शास्त्रीय दृष्टीने जर विचार केला तर ज्या अर्थी त्यांना सर्व दुःखाच्या निवृत्तीची आणि परमानंदाच्या प्राप्तीची इच्छा आहे, त्या अर्थी त्यांना इच्छा आहे कशाची, मोक्षाचीच इच्छा आहे. झालं की नाही. चला, म्हणून मोक्ष हा काय आहे जी, पुरुषार्थ आहे. कारण पुरुषार्थ कशाला म्हटलं होतं, इच्छेचा जो विषय त्याला म्हटलं होतं पुरुषार्थ. मग सर्व पुरुषाची इच्छेचा विषय कोण आहे, दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, अर्थात मोक्ष. म्हणजे सर्व पुरुषाच्या इच्छेचा विषय कोण झाला, मोक्ष. आणि म्हणून मोक्ष हा काय आहे, पुरुषार्थ आहे. मोक्ष काय आहे, पुरुषार्थ आहे. एवढं लागलं. तर या तिसऱ्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये बघा पंक्ती, सर्व दुःखाची शब्द आलाय की नाही, त्याच्यावर एक टिप्पणी बघा 3 नंबर. सर्व दुःखाची निवृत्ती म्हणजे काय, अज्ञान सहित जन्म मरणाधिक दुःख, आहे की नाही. तर दुःखाची निवृत्ती 2 प्रकारची असते. एक वरचं केवळ वरून झाड कापलं ती एक निवृत्ती, आणि मुळासकट काढलं ही दुसरी निवृत्ती, आहे की नाही. वरून झाड तोडलं तर पुन्हा त्याला पांगशा फुटणार, पण मुळासकट काढलं तर पुन्हा उत्पन्न होणारच नाही, त्याला पांगशा फुटणार नाही, आहे की नाही. त्याप्रमाणे पोट दुखायला लागलं, दवाखान्यात गेली, गोळी घेतली, दुःखाची निवृत्ती झाली, पण तेवढ्या पुरती. त्याला म्हणायचं काय, लयरूप निवृत्ती झाली दुःखाची, आत्यंतिक नाही. पण असा उपाय पाहिजे आपल्याजवळ की एकदा का दुःख निवृत्त झालं तर पुन्हा ते दुःख होणारच नाही. मग ते केव्हा होईल, जेव्हा अज्ञानासहित जन्म मरणाधिक दुःख निवृत्त होईल. म्हणजे मुळासहित, कारण या संपूर्ण दुःखाचं, प्रपंचाचं, संसाराचं कारण कोण आहे, अज्ञान, माया. मग अज्ञानासहित संपूर्ण प्रपंचाची निवृत्ती जेव्हा होईल, आहे की नाही, बाद जेव्हा होईल विचाराने, तेव्हाच काय, संपूर्ण दुःखाची निवृत्ती होईल. मग सर्व दुःखाची निवृत्ती म्हणजे काय, निवृत्ती शब्दाचा अर्थ केलाय 4 नंबर टिप्पणी, मिथ्यात्वाची निश्चयरूप निवृत्ती, आहे की नाही. अध्यस्त पदार्थाची निवृत्ती काय असते, अध्यस्त पदार्थाची निवृत्ती हीच असते, त्याच्याविषयी मिथ्यात्वाचा निश्चय. दोरीवर साप भासला, सापाची निवृत्ती करायची म्हणजे काय, त्याला काठीने बडवायची गरज नाही आहे. मग काय, साप हा काय आहे, मिथ्या आहे, त्याच्याविषयी मिथ्यात्वाचा निश्चय हीच त्याची निवृत्ती. असं मिथ्यात्वाची निश्चयरूप निवृत्ती. झालं की नाही. पुन्हा तिसऱ्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये पुढे आलंय परमानंदाची प्राप्ती, दिलंय की नाही.
5 नंबर टिप्पणी. परमानंदाची प्राप्ती म्हणजे काय? परम प्रेमाचा विषय म्हणजे परमानंद. परमानंद कशाला म्हणायचं? अत्यंत सर्वात जास्त प्रेमाचा विषय जो असतो त्याला म्हणायचं काय? परमानंद. आहे की नाही? मग सर्वात जास्त प्रेमाचा विषय कोण आहे? आत्माच आहे. आणि म्हणून आत्मा हा कसा आहे? परमानंद स्वरूप आहे, सुख स्वरूप आहे. आणि त्या परमानंदाचीच सर्वांना काय आहे? इच्छा आहे. ठीक. पुढे प्राप्तीवर 6 नंबर टिप्पणी दिली आहे बघा. येथे कंठभूषण न्यायाने नित्य प्राप्तीची प्राप्ती असे म्हटले आहे बघा. बघा, परमानंदाची प्राप्ती म्हटलं की नाही? खरा विचार केला तर परमानंद हा प्राप्त नाही करायचा, तो प्राप्तच आहे. परमानंद काय आपल्याला? प्राप्तच आहे. आणि प्राप्त आहे तो कसं काय प्राप्त आहे? मी स्वतः अनुभवतो की मी दुःखी आहे. अरे बाबा, त्या परमानंद तुला काय नाहीये? ज्ञान नाहीये. घरात तू श्रीमंत आहे, भयंकर श्रीमंत आहे, पण तू स्वतःला अनुभव करून राहिला की मी दरिद्री आहे म्हणून. का? की तुझ्या पंजोबाने तुझ्या घरात मोठा धनाचा हंडा पुरून ठेवला आहे, पण त्याचं तुला ज्ञान नाही. आणि ज्ञान नसल्यामुळे तू धनवान असून सुद्धा स्वतःला काय समजू राहिला? निर्धन, दरिद्री समजू राहिला. आहे की नाही? तुला जेव्हा त्याचं ज्ञान होईल तेव्हा ते उकरून काढशील तेव्हा तूच म्हणशील काय? अरे मी तुला मोठा धनवान झालो. आता सांगा, तो धनवान झाला का अगोदरच होता? अगोदरच होता, फक्त त्याला काय नव्हतं? ज्ञान नव्हतं. त्याप्रमाणे आत्मा हा परमानंद स्वरूप आहे आणि ते आपलं स्वरूप आहे, पण आपल्याला त्याचं ज्ञान नसल्यामुळे आपला आनंद आपल्याला प्राप्त असून देखील ज्ञान नसल्यामुळे अप्राप्त असा वाटतो. आहे की नाही? आणि म्हणून जेव्हा आपल्याला तो परमानंद प्राप्त होईल ना, तेव्हा अप्राप्ताची ती प्राप्ती नाहीये, अपितु प्राप्ताचीच प्राप्ती आहे. फक्त मध्ये जे अज्ञान होतं त्याचं ज्ञान नाही आहे, ते अज्ञानरूपी भ्रम फक्त काय करायचं? आपल्याला दूर करायचा असतो. म्हणून म्हटलं इथं प्राप्ताचीच प्राप्ती आहे. झालं. इथं पुढे काय आहे? 3ऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं. सर्व दुःखाची निवृत्ती व परमानंदाची प्राप्ती हे मोक्षाचे स्वरूप आहे. हेच मोक्षा स्वरूप आहे, याच्या अतिरिक्त दुसरं मोक्षाचे स्वरूप नाही. काही लोक समजतात. काय समजतात? 7 नंबर टिप्पणी. करते भोगतेपणाधिक अन्यथा भावास सोडून स्वस्वरूपाची जी स्थिती तीच मोक्ष स्थिती होय. मनुष्य आपल्याला स्वतःला काय समजतो? करता, भोगता, जन्मवान, मृत्यूवान. परंतु हे सारे उपाधीचे धर्म आहे. ते उपाधीचे धर्म उपाधीच्या ठिकाणी ठेवून स्वतःच्या स्वरूपाला जाणलं तर तीच, आणि म्हणजेच स्वस्वरूपाच्या ठिकाणी स्थित झाला तर तीच त्याची काय असते? मोक्ष स्थिती असते. काही लोक तर याच्या व्यतिरिक्त कोणी काय म्हणतं? स्वर्गाची प्राप्ती झाली म्हणजे मोक्षाची प्राप्ती झाली असंही म्हणतात, पण ते सर्व चुकीचं आहे. दिलंय खाली. कित्येक तर स्वर्ग, वैकुंठ, इंद्रलोक, गोलोक, ब्रह्मलोकाधिक प्राप्तीसच मोक्ष असे म्हणतात. हे वेद विरुद्ध आहे, पण वेदाला ते मान्य नाही आहे. त्या लोकांची प्राप्ती होऊ शकते तुम्हाला त्या साधनाने, यज्ञाधिक कर्माने, पण तो काही मोक्ष नाही. वरील सांगितलेले मोक्षाचे स्वरूप वेदास अनुसरूनच आहे. वर जे मोक्ष सांगितला, मोक्षा स्वरूप काय? जी अत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, याला काय म्हणतात? मोक्ष. ठीक आहे. आणि त्या मोक्ष प्राप्तीचं साधन काय आहे? ज्ञान. येणार आहे पुढं. ठीक आहे जी. तर 3 प्रश्न झाले. 3 प्रश्नाचं उत्तरही झालं. याचं चिंतन करा. ठीक आहे. उद्या प्रश्न विचारले जातील, त्याचं उत्तरही प्रत्येकाला देता आलं पाहिजे. नंतर पुढचे प्रश्नोत्तर चालू होतील. ठीक आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते